काय करताय आप्पा? पैसे सोडताय, लोकांचे पैसे आहेत, भक्तांनी दान केलेले पैसे आहेत आप्पा. यासाठी मी तुमच्याकडे जबाबदारी देत नव्हतो. काय करताय आप्पा? पाप लागेल. ठेवा ते पैसे. दान, पाप, लोकांची सेवा, लय मोठे शब्द वापरायला लागला तू. हा, कसली सेवा करतो तू लोकांची? लोकांची मूर्ती काढायची. तुला काय वाटलं? काय लोकांना येडं बनवलं म्हणजे सगळेच येडे झाले? हे बाप आहे मी तुझा आणि नेहमी बापच राहणार. ते बाहेर जमिनीत पाय आलाय बाहेर, तो कोणाचा आहे मला माहित नाही, पण तो तुझ्या गुरुजींचा नक्कीच नाही हे मात्र मला माहित. त्याच्यावरती काहीतरी रंग पडलाय म्हणून लोक फसतात, पण जवळ जाऊन मी स्वतः बघितलंय, नीट तपासलाय. वरून रंग आणि खाली कोणाचा तरी तो पाय आहे. किती आतल्या गाठीचा माणूस आहे सर तू. हा, देव माणूस बनवून लोकांना आशीर्वाद देत फिरतोय आणि तुझे हे असले उद्योग. लोकांची मूर्ती पाडतोयस. त्या जामकरचा संशय खरा आहे आता मला वाटायला लागलाय. मला बी ना कधी कधी असं वाटायचं की तू काहीतरी खोटं बोलतोयस माझ्याशी. त्या माधुरीच्या बॉडीचं मी लय टेन्शन घेतलं होतं, पण मी आता खात्रीनं सांगतो, तिचा मुर्दाना तूच मागच्या अंगणात पुरलास, तूच तिचा खून केला असणार. आप्पा काय बोलताय? मी माधुरीला कशाला मारेन? आणि तिचा आणि माझा काय संबंध? तुझं तुला माहिती, माझा नाही तुझ्यावर विश्वास. अहो आप्पा असं नका बोलू, मुलगा आहे मी तुमचा. अहो आप्पा मी आयुष्यात तुमच्याशी एकदा बी खोटं नाही बोललो. मी आईची शपथ घेतो, पाहिजे तर तुमची शपथ घेतो. बापाला येडा नाही बनवायचं. पाय कुठल्या तरी मुर्द्याचा आहे, मी हात लावून तपासले. माझ्याशी खोटं नाही बोलायचं. लोकांचा बाप झालेस ना, लय झालं. बापाचा बाप नाही बनायचं, कळलं? ठीक आहे, तुम्हाला सगळं खरं कळलंय तर सगळं खरं सांगण्याची वेळ आली आहे. म्हणजे तुम्ही पण आता बाहेर जाणार, जगासमोर जाणार, माझा खरा चेहरा जगासमोर आणणार. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी खरं सांगायचं आहे. बरोबर आहे आप्पा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ती डेड बॉडी एका माणसाचीच आहे. म्हणजे त्या माणसाला तूच मारलेस? मी नाही मारला आप्पा, मी नाही मारलं. मला मारावं लागलं. मारायचं नव्हतं आप्पा. अहो मी जर त्याला मारलं नसतं तर त्या ठिकाणी मी असतो. त्याने मला मारलं असतं, माझी डेड बॉडी बघितली असते. मला माहिती तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी काय झालं सगळं पहिल्यापासून सांगतो आप्पा. 20 वर्षापूर्वी मी इथे पळून गेलो का नाही, तेव्हा कलकत्त्यात गेलो. मी अचानक घरी का आलो माहिती तुम्हाला? तिकडं माझा एक रूम पार्टनर होता. मला लय त्रास द्यायचा आप्पा. माझी पगार झाली की पैसे घ्यायचा, खंडणी मागतात त्याची मागायचा. मी घाबरून द्यायला लागलो, कुणीच नाही ना माझं तिकडं. मला एक दिवशी जाणवलं त्याला ना मला मारून टाकायचं होतं. गोपाळ म्हणून इथं यायचं होतं, आपल्या सगळी संपत्ती लाटायची होती. मला नाही सेट झाला आप्पा. मला तुम्हाला बघायचं होतं, आईला बघायचं होतं, आजीला बघायचं होतं, म्हणून मी इकडं आलो पळून. इथं आता देव माणूस झालो. टीव्हीवर बातम्या आल्या, ती कलकत्त्यापर्यंत बातमी गेली. त्याला कळलं देव माणूस आलाय, पैसे आले त्याच्याकडे. बाबा गेला पाहिजे भेटायला. तो आला भेटायला मला, रात्रीच असा आला नेमका. मला म्हणला चला पैसे दे. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही. जे काय पैसे ते बाबा भक्तांनी दान म्हणून दिलं. ते सांगू नको मला, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. मी म्हटलं अरे माझ्याकडे माझे पैसे, ते तू पाया पडतो मी तुझ्या, तू नको असं करू. त्याने ऐकलंच नाही. आप्पा 501 रुपये घे, तू जा परत गाडी काढायला. त्याने नाही, मला मारला आप्पा, द्यायला लागला आप्पा. शिवाच्या आकात त्याला वरडलो. मला काय सुद्धा सुधारत नव्हतं. वर बघितलं तू माझ्या आगावर आला, पुरावर मला सुधारत नव्हतं. श्वास कोणला आप्पा माझं कळत नव्हतं काय. जिथपर्यंत आला मी थुकलो त्याच्या तोंडावर. मला जरा बरं वाटलं, पण तो अजून चौथळ होता. मला म्हणला काय करायचं, मला एकोट्या आठ करायचं. परत माझ्या अंगावर त्याला मी बघितलं. म्हटलं काय गावतं का हाताला, जे हाताला गावलं ते धरलं आणि तोंडात मारला.
असा माझ्यासमोर तो माणूस तडपडायला लागला. डोक्यातनं असं भळा 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 रक्तलं बाहेर. मला काय करू सुधारणाच. चक्कर बिक्कर आल्यासारखं अस्वस्थ व्हायला लागलं. विजा बिजा चमकायला लागल्या. जागेवरती आलो. पोलिसांकडे जाऊ का? पोलिसांकडे गेलो तर म्हणलं सगळंच गेलं. तुमची इज्जत गावात सगळीकडे छेतू होईल. काय करू? मी सगळं निर्माण केलेलं आश्रम निघून जाईल. हे जे पैसे सगळं सरकार खाते जमा होतील. काय करू? सुधारलंच नाही. आणि पटकन ती डेड बॉडी घेतली. मागं गेलो. पटापटा पटापटा खड्डा खाणला. त्याच्यामध्ये टाकलं. त्याला पुरलं आणि वर आलो. झोपच लागा ना मला. काळी धस झालं होतं. धो 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 पाऊस पडायला लागला. पाय वर आला. दुसऱ्या दिवशी सगळी माणसं तिकडे जमा झाली. मला कळलंच नाही आता काय सांगू. जर खरं काय ते सगळ्यांना कळलं तर वाट लागेल माझी. थाप ठोकली काहीतरी. एक म्हटलं माझे गुरु आहेत हे बाबा आहेत ते पायाळू बाबा. आता मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. तू सांगतोयस हे समज खरं कशावर नाही मला सांग बरं. हे बघ, मी आता तुझ्या कुठल्याही जाळ्यात ना फसणार नाही. कशावरही विश्वास ठेवणार नाही. ध्यानात ठेव हे आता तू. नाही बळी पडणार ना? नाही. काय करता? मला कशाला मारताय आप्पा? अरे तू माझ्यावर हात उचलतो तर मी माझं रक्षण नाही करायचं काय? मग माझं काय चुकलं आप्पा? मी बी तेच केलं ना. मी स्वतःचं रक्षण करण्यासाठीच हे केलं ना. मारायचं नव्हतं हो त्याला. लालचिनीवरती वकील नाही का हाती प्रसंग करायला लागला होता. लालचिनी पण स्वतःच्या रक्षणासाठी त्या वकिलाला मारलंच की. ते तरी वेगळं काय करत होतं आप्पा. म्हणून मी पण मारलं त्याला. ऐका, तुम्हाला असं वाटतं का नाही? मला बी असं वाटतं माझ्याकडनं चूक झाली. तुम्ही काम करा. जामकरला सांगा, पोलिसांना बोलून घ्या. त्याला सांगा मी खून केलाय. मला प्रायश्चित्त करायचं. आपण मला लय वाईट वाटायला लागलं. तुम्ही लगेच जा सांगा मला लय वाईट वाटायला लागलं. आपण सांगा. नाही, त्याची काही गरज नाही. तुझ्या जागी कोणी बी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. फक्त आता एक लक्षात ठेव, हे जे काय झालं ना हे कोणाला बी सांगू नको. माझ्याकडं खून झालाय. विश्वासच बसा नाही आप्पा माझा. नाही ना बसत विश्वास. विसरून जा मग. आप्पा तुम्ही बाप म्हणून लय भारी माणूस आहे बरं का. प्रत्येक वेळी त्याच्या पोराच्या पाठीशी उभं राहता. आप्पा तुमच्यासारखा बाप आहे ना जगातल्या सगळ्या पोरांना भेटला पाहिजे. तुम्ही लय भारी आप्पा. असा बाप पाहिजे. ए बस झालं आता माझं कौतुक. तुला जे काय करायचंय तू कर. मला जे काय करायचंय ते मी करत राहीन. मी त्या बॉडीबद्दल कोणालाही सांगणार नाही. पण माझी अट आहे. कसली अट? मला पैसे पाहिजेत. लई गरिबी बघितली बाबा. बस आता. मला आता गरिबीत राहायचं नाही. तुझे काय चाललंय ना ते चालू ठेव. बक्कळ पैसा कमव, पण वाईच त्यातला मला बी थोडासा दे.